आज मी कोकणी पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या बनवून दाखवणार आहे। बघा, एकदम मऊ आणि नरम नरम अशा बनणाऱ्या पातोळ्या ह्या बघा, एकदम गरम गरम आहेत। माझ्या हाताला त्याची वाफ लागते। बघा, एकदम पातळ आणि एकदम सुंदर अशा बनतात। खायला पण एकदम मस्त लागतात। आणि जो हळदीच्या पानांचा वास असतो तो त्या पातोळ्यांना एवढा सुंदर आणि सुवासिक येतो। खाताना एवढा आनंद वाटतो। एकदमच मस्त, खायला पण सुंदर आणि बनवायला पण एकदम सोपी पद्धत आहे। बघा किती मऊ आणि एकदम नरम नरम झाल्यात। एकदम सॉफ्ट एकदम तयार आहेत आपल्या पातोळ्या। तर त्यासाठी आता मी हे एक भांडं म्हणजे कढई ठेवली आहे। त्याच्यात 1 वाटीभर पाणी ओतून घेतलं आणि हा अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलंय। 1 चमचा तूप घालून घेतलंय। हे सर्व घालून झाल्यानंतर चांगली उकळी येईपर्यंत हे पाणी तसंच गॅसवरती शिजत ठेवायचं आहे। चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे 1 वाटी तांदूळ पीठ घालून घेतलंय। 1 वाटी पाणी आणि 1 वाटी पीठ ह्या पद्धतीने जर तुम्ही उकड घेतलात तर ती खूप छान आणि सुंदर होते। तर आता हे मी मिक्स करून घेतलंय चांगलं। गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं तसंच एकदम वाफेवरती ठेवायचं आहे। आता ही मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं म्हणजे 2 चमचाभर पाणी घालून घेतलं आहे। त्यामध्ये 1 वाटी मी गूळ घालून घेतलं आहे। ज्या वाटीने मी गूळ घेतलं आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या ओल्या नारळाचं खोबरं घालून घेतलं आहे। हे खोबरं घालून झाल्यानंतर चांगलं आपण हे परतवायचं आहे, म्हणजे गूळ चांगलं वितळेपर्यंत परतवत राहायचं आहे, म्हणजे गूळ चांगलं त्या खोबऱ्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि चव चांगली येईल। हे पूर्ण खोबरं पण चांगलं त्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। गॅस एकदम स्लो ठेवूनच हे सारण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं सारण हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याचा कच्चेपणा पण जाईल। आणि आता ही मी 1 चमचा वेलची पूड घालून घेतली आहे। त्यामध्ये वेलची पूड घालून झाल्यानंतर 1 चमचा मी तूप घातलंय। तूप आणि वेलची पूड घातल्यानंतर चांगलं सारण परतवून घ्यायचं आहे। बघा, हे आपलं सारण तयार होत आलंय। चांगलं परतवून झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलंय मी। आता हे मी पीठ मळून घेते आहे। बघा, हे झाकण काढून आता हे थंड झालंय पीठ। एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मऊ असं मळून घ्यायचं आहे हे पीठ। बघा, आता हे काढून घेतलंय। थोडं कोमटच आहे, एकदम पण थंड नाही झालंय। पीठ चांगलं मळून घेतलं तर मग पातोळ्या किंवा मोदक असून दे सुंदर होतात। म्हणून जास्त जोर काढून आपण हे पीठ मळून घ्यायचं। तर मऊ लुसलुशीत असं हे मी पीठ मळून घेतलंय। बघा, एकदम मऊ मऊ आहे। आता हे पीठ आपलं मळून झालंय। चला तर आता मी पातोळ्या तयार करते। आता ही हळदीची पानं घेतली आहे मी। ही पानं मी धुवून घेतली आहे। हे एक मी हळदीचं पान घेतलंय, त्यावरती मी थोडंसं असं तूप लावून घेतलंय। मग त्या तुपाचा वास छान येतो पानाला पण आणि आपण जी पातोळी बनवतो त्याला पण। आता हा मी गोळा घेतलाय बघा। हे असं हातावरती चांगलं मळून घ्यायचंय पीठ, एकदम मऊ मऊ। आणि आता थोडे बोटाला पण तूप लावून घ्यायचंय आणि हे पानावरती असं थोडं थोडं अलगद हाताने आपण असं हे थापून घ्यायचंय पीठ। पातळ असं एक समान सर्व बाजूने करून घ्यायचंय। जशी आपण भाकरी करतो ना, भाकरीपेक्षा पण एकदम पातळ करायचंय हे। आता ही चांगली आपली सर्व बाजूने गोल करून घेतली आहे मी। आता त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचंय। सारण हे अगदी व्यवस्थित लावून घ्यायचंय, म्हणजे बाहेर येणार नाही। आता एका साईडने हे असं पान उचलायचंय अलगद हाताने आणि त्यावरती ठेवून दाबून घ्यायचंय चांगल्या कडा। कडा चांगल्या दाबल्या की मग तोंड उघडत नाही त्याचं। आता हे साईडने मी पानं फोल्ड करून घेतली आहे। पातोळी तयार झाली आपली बघा। हे अशी घट्ट दाबून घ्यायची आहे। दाबून झाल्यानंतर मी हे असं उलट्या साईडने ठेवलंय पान। हे असे वरचे देठ कापून टाकायचे आहेत आणि मी हे बाकीच्या पण पातोळ्या अशाच तयार केल्या आहेत। जर का तुमच्या पातोळ्या अशा राहत नसतील तर धाग्याने बांधलात तरी चालेल। बघा, मी पुन्हा तुम्हाला एक सरळ करून दाखवते। अशी अलगद हाताने दाबत जायची आहे। साईडच्या कटा दाबल्या की मग त्या चिकटतात चांगल्या आणि मग तोंड त्याचं उघडत नाही। आता हे साईडने एकदम असं दाबून घेऊन झाल्यानंतर घडी मारायची आहे। बघा, तयार आहेत आपल्या पातोळ्या। अशा मी एक एक करून सर्व पातोळ्या तयार करून घेतल्या आहेत। आता ह्या पातोळ्या आपण उकडवायला ठेवायच्या आहेत।
हे इडलीचं भांडं आहे, त्याला मी आता हे तूप लावून घेतलं आहे. थोडं थोडं तूप लावून सर्व भांड्याला घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, असं तूप लावायचं आहे आणि त्यामध्ये आता हे आपण पातोळ्या उकडवायला ठेवायच्या आहेत. हे अशा एक एक लावून घ्यायच्या आहेत पातोळ्या. एका एका साईडने लावून घ्यायच्या आहेत आणि गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं आहे उकडवायला. हे आपल्या लावून झाल्या पातोळ्या त्या भांड्यामध्ये. गॅस मी फुल केला आहे. गॅस फुल करून आता बघा हे पाणी आपलं गरम झालं आहे. त्यामध्ये हे भांडं ठेवून आता व्यवस्थित आपण ह्या पातोळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती झाकण ठेवून 15 मिनटं आपल्याला हे उकडवून घ्यायचं आहे. मी हे झाकण सरळ लावून घेतलं आहे बघा. 15 मिनटं चांगले उकडवून घ्यायचे आहेत. हे बघा चांगली वाफ आली आहे त्याला. 15 मिनटांनंतर मी हा गॅस बंद करून घेतला. गॅस बंद केल्यानंतर 5 ते 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. गरम गरम लगेचच खोलायचं नाही आहे. बघा ही अशी वाफ येते. मी 5 मिनटांनंतर खोललं आहे. आता हे खोलून झाल्यानंतर हे स्टँड मी बाहेर काढलं आहे पातोळ्यांचं. तर बघा ह्या गरम गरम आपल्या पातोळ्या तयार आहेत. अशाच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर तयार आहे आपली कोकणी पारंपरिक पद्धतीची हळदीच्या पानातील पातोळी. एकदम सुंदर, सुवासिक आणि मऊ लुसलुशीत अशी तयार आहे.